पहिली टीम नावडे की देवत तेव्हा टीमनं सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय तो मात्र जय हनुमान नावडे टीमला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना नावडे टीम किती धाब्यांचा लक्ष सेट करेल हे पाहणं गरजेचं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. विनंती करेन देवट टीम आपण देखील क्षेत्ररक्षण सजून घ्या. आजच्या रात्रीमध्ये शेवटची मॅच सुपर 6 साठी कोणता संघ आज लकी ठरेल, जो एखाद्या ट्रॉफीवरती जो संघ आपला नाव करेल, मात्र कोणत्या संघाची हुकूमत या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. नावडे टीम त्याला फाईट देवत करता. पहिला पूर्वार्ध टार्गेट किती सेट करेल नावडे संघ हे पाहणं गरजेचं आहे. चला लवकर. 3 षटकांची मॅच आजच्या रात्रीमध्ये शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळतं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला नावडे टीमची पाहायला मिळतं. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मयूर वाघमारे. फलंदाज महेश मात्र्यांना साहिल कानवकर. आज साईचा वाढदिवस देखील आपण त्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. यस पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच स्टार्ट होत्या. पहिलाच बॉल गोलंदाज मयूर वाघमारे. पहिला बॉल हा प्रकार फुल केलाय. फटका चांगल्या पाठच्या रडार मध्ये दिशा दिली. हा फटका चाललाय बॉर्लेच्या बाहेर 4 धाब्यासाठी. हा पहिला दमदार रुबाबदार शानदार चौका. क्रमांक केला फलंदाज साहिल कानवकरनं. मॅच 3 षटकांची. स्वप्न पाहिलं, स्वप्न सत्यात उतरायचं, त्याच्यामुळे मेहनत करावी लागेल. 30 मेहनत मैदानाच्या आतमध्ये साहिल कानवकर करतोय. सेकंड बॉल पुश केला. क्षेत्ररक्षक थोडंसं पम्बलिंग झालं. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न जिथे नकार दिला फलंदाज महेश मात्रेनं. एकच धाब्यानं समाधान. एकेरी धाब्यानं संघ जाऊन पोहोचला 5 या आकड्यावरती. पहिला षटक P1 षटक आहे आणि ज्या षटकामध्ये थोडीशी धाब्यांची लयलूट करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल तो मात्र बॅटिंग करत असताना जय हनुमान नावडे संघ. कारण की मॅच 3 षटकांचे, त्याच्यामुळे प्रत्येक बॉलवरती आक्रमण करण्याच्या बेतातच फलंदाजी नक्कीच पाहायला मिळेल.
महेश स्ट्राईक एंड वरती आणि इथे मात्र यस फलंदाज बाद. पहिला धक्का बॅटिंग करत असताना नावडे टीमला महेश मात्रेची विकेट मैदानातून बाहेर. महेश मात्रे मैदानातून बाहेर झालाय. आता नवीन फलंदाज सूरज कानावकर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. क्या बात है, दोन बर्थडे बॉय सूरज कानावकर साहिल कानावकर बर्थडे बॉय सध्या मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही खेळाडूंचा आज बर्थडे, दोघांना खरं तर वाढदिवसाच्या आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतो. गोलंदाज पुन्हा एकदा मयूर वाघमारे. पहिल्या बॉलवरती चौकार, पहिला सेकंड बॉलवरती सिंगल, तिसऱ्या बॉलवरती विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज इन ऍक्शन मध्ये. चला थोडा फास्ट. फिल्डिंगची रचना थोडीशी चेंज केली आहे. गोलंदाज मयूर वाघमारेना समोर सूरज. टॅपिंग क्रिकेट झालं, ऑन साईडला केला लावून द कार्पेटना क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट, एकच धाबेनं समाधान. एकेरी धाबेनं संघ पुढे सरसावलाय, संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 6 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्याच्यानंतर पूर्णपणे बॅकअप ओव्हरमध्ये मयूर वाघमारेचा आपल्याला पाहायला मिळाला. मागील 3 बॉलमध्ये अवघ्या 2 धाबा खरं तर खर्च केल्या गोलंदाज मयूर वाघमारे. टोटल 4 मध्ये 6. समोर पुन्हा एकदा साहिल खानावकर. ज्या फलंदाजच्या बाटपुदा पहिल्याच बॉलवरती चौकार पाहिला आणि तोच फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती आहे. शेवटचा 2 बॉल शिल्लक असतील. गोलंदाज तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता, व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये बॉल आला नाही. सिंगल कंप्लीट, एकेरी दुहेरी धाब्याला सध्या प्राधान्य आणि संघ 7 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल आहे. पावर सर्कल पहिला षटक, भरपूर चांगला बॅकअप ओव्हरमध्ये दिला गोलंदाज मयूर वाघमारेना. एक विकेट देखील आपण पाहिली. महेश मात्रे मैदानातून बाहेर झाला. आता सूरज आणि साहिलची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा अंतिम बॉल आहे. P1चा पहिला षटक, गोलंदाज मयूर. अंतिम बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळतं. पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या, त्या मात्र 7 विकेट गमवायला बॅटिंग करत असताना नावडे टीमनं. समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये 7 सत्ता गाजवले गोलंदाज मयूर वाघमारेना, जिथे अवघ्या 7 धाबा खर्च करत असताना 1 धक्का नावडे टीमला. सेकंड षटक आहे, दुसरा ट्रम कार्ड. गोलंदाज सागर पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. समोर फलंदाज पाहिलं तर स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा साहिल कानावकर हा फलंदाज. आक्रमण करावं लागेल कारण की मॅच 3 षटकांची आहे, त्याच्यामुळे धावगतीला आता वेग द्यावा लागेल. 3 षटकामध्ये किमान मी म्हणेन 30+ धाबा हा टार्गेट सेट करावा लागेल. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना नावडे टीमला. वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न फ्रंट फूटवरती आले होते, मात्र तेवढीच चांगली लेंथ लाईनवरती गोलंदाजी आपण सागर पाटीलची पाहतो, जिथे पहिला बॉल डॉट फेकला. डॉट चेंडू मॅचमध्ये भरपूर काही कर्दनकर राहतील बॅटिंग करत असताना नावडे टीमसाठी, कारण की 18 बॉलमध्ये तुम्हाला टार्गेट सेट करायचं आहे. त्याच्यामुळे डॉट चेंडू तुमच्या मनामध्ये जो टार्गेट सेट केला ना, त्या टार्गेटपर्यंत तुम्हाला पोहोचता येणार नाही. प्रहार केला, इनसाइड आउट, पटका चांगला, क्षेत्र खाली आहे, चेंडू चाललाय, 1 टप्पा बाउन्स ओव्हर द रोप, 4 चौकार.
चौकाराला फलंदाज साहिलच्या बॅटमधून 4 धाब्यानं संघ 11 या आकड्यावरती. या फटक्यांची गरज बॅटिंग करत असताना नावडे टीमसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सागर पाटील. हा वेगवान बॉल होता. गुडला स्पॉटवर चेंडू टेक ऑफ केला. भरपूर चांगली लेंथ लाईन या बॉलवरती देखील पाहायला मिळाली आणि हा डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर संघ 11 या आकड्यावरती. डॉट चेंडू मॅचमध्ये कर्दनकर राहतील. पहिलं देखील मी म्हटलं होतं कारण की 18 बॉलमध्ये तुम्हाला टार्गेट सेट करायचा, त्याच्यामुळे डॉट चेंडू भरपूर काही सांगून जातील. फुलटॉस बॉल ऑफ साईडला केलेला क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील. अवघ्या सिंगलला प्राधान्य. संघ 1 ने पुढे सरसावत असताना संघ जाऊन पोहोचला 12 या आकड्यावरती. प्रहार करावा लागेल. अभी नाही तो कभी नाही. चांगलं टार्गेट सेट करायचं तर तुम्हाला किमान प्रत्येक ओव्हरमध्ये 2 फटके हवे आहेत. मात्र ते फटके सध्या येत नाहीये बॅटिंग करत असताना नावडे टीमसाठी. समोर सूरज हा फलंदाज, स्ट्राईक एंडवरती गोलंदाज सागर पाटील. ऑफ साईडला त्याच दिशेने रिप्ले ॲक्शन फटका. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट. पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळतं. एकेरी दुहेरी दाबेला प्राधान्य दिलं जातं बॅटिंग करत असताना नावडे टीमच्या माध्यमातून. याचं कारण असं गोलंदाजी अगदी ताकदवर तुम्हाला सध्या देवट टीमची पाहायला मिळतं. सिंगलला धावफलक पुढे सरसावलाय. संघ जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावरती. 5 सागर पाटीलनं देखील भरपूर चांगली गोलंदाजी साकारल्या. 5 मध्ये अवघ्या 6 धावा सध्या सागर पाटीलनं खर्च केला. साहिल स्ट्राईक एंडवरती. प्रहार आक्रमण नक्कीच करावा लागेल. वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न. फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. तिथे मात्र दुसरा धक्का. बॅटिंग करत असताना जय हनुमान नावडे टीमला साहिल कानावकरची विकेट मैदानातून बाहेर. तर 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय अवघ्या 13 या आकड्यावरती. शेवटचं षटक आहे, त्याच्यामुळे या ओव्हरमध्ये किमान 3 तरी मोठे फटके हवे आहेत बॅटिंग करत असताना नावडे टीमसाठी. फलंदाज सूरज कानावकर यांना उमेश कानावकर ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज, तिसरा ट्रम्प कार्ड टायगर 11 देवट टीमचा गोलंदाज पाहता. ऋतिक वाघमारे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. शेवटचे 6 बॉल टार्गेट सेट हा ओव्हर आहे आणि या ओव्हरमध्ये किती धावा सध्या येतील बॅटिंग करत असताना नावडे टीमसाठी. सूरज स्ट्राईक एंडवरती. तिसऱ्या क्रमांकाचा एक विस्फोटक खेळाडू. आता विस्फोटक बाणा आजमावा लागेल कारण की संघावरती थोडंसं प्रेशर आलं. धावेसाठी संघर्ष करावा लागतो नावडे टीमला. पुलटॉस बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. एक टप्पा चेंडूला उत्सवतील फेकतील तोपर्यंत अवघ्या सिंगलला प्राधान्य. एकेरी दाबेनं संघ जाऊन पोहोचला 14 या आकड्यावरती. स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती फलंदाज उमेश कानावकर एक अनुभवी खेळाडू सध्या स्ट्राईक एंडवरती आलाय. प्रहार करावा लागेल मॅचमध्ये नावडे टीमसाठी उमेश कानावकरला. आणि तेवढीच चांगली गोलंदाजी सध्या देवट टीमची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. धावगतीला ब्रेक लावलाय. गोलंदाजी करत असताना देवट टीमला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवला. इतकी चांगली पॉवरफुल गोलंदाजी देवट टीमची आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चला थोडा पास देखील गेला. वारंवार सूचना देतो आम्ही तुमच्यापर्यंत, याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. गोलंदाज तयार. पुलटॉस बॉल उमेशसाठी. क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. ऑन स्टंप थ्रो. फलंदाज बाद. हा तिसरा धक्का. रन आउटचा शिकार. फलंदाज उमेश कानावकर मैदानातून बाहेर. देखील सिंगल पाहिली. संघ 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. तिसरा धक्का. उमेश कानावकरची विकेट
रनआउट मध्ये हा फलंदाज मैदानातून बाहेर झाला. आता नवीन फलंदाज प्रथमेश खानावकर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अजूनही पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 4 बॉलमध्ये कशा रीतीनं फलंदाजी साकारली जाईल. प्रथमेशला आक्रमण करावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ऋतिक वाघमारे हा गोलंदाज. फुलटॉस बॉल, तिन्ही बॉल फुलटॉस होते. व्यवस्थित संपर्क, व्यवस्थित पाठच्या रडारमध्ये बॉल आणली आणि इथे देखील सिंगल आली. मागे 3 बॉलवरती 3 सिंगल. संघ जाऊन पोहोचल्या 16 या आकड्यावरती. स्लॉगरच्या षटकामध्ये मोठ्या फटके येत नाहीये. मॅचमध्ये डोकेदुखी राहिली बॅटिंग करत असताना नावडे टीमसाठी. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 3 बॉलमध्ये किमान 1 किंवा 2 मोठे फटके आले तर एक फायटिंग टोटल नक्कीच उभा करेल बॅटिंग करत असताना नावडे संघ. समोर फलंदाज पाहिलं तर सूरज खानावकर हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफ मध्ये पकडल्या जेल. संपला फलंदाज सूरज खानावकरचा केला धक्का लागले. चौथा बॅटिंग करत असताना जय हनुमान नावडे टीमला. मैदानातून बाहेर झाल्यात. संघाची धावसंख्या पहिली संघ 16 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समोर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दुर्वेश मात्रे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील. या षटकामध्ये देखील ऋतिक वाघमारेनं चांगली गोलंदाजी साकारली टायगर 11 तेबट टीमसाठी. प्रहार करण्याचा प्रयत्न, वेगानं बाट फिरवली मात्र तेवढीच चांगली गोलंदाजी. गोलंदाज ऋतिकची पाहायला मिळताना हा निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर संघ 16 या आकड्यावरती. आता शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल आणि टार्गेट सेट बॉलवरती किती ताबा येतील नावडे टीमसाठी. समोर प्रथमेश मात्रे हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आहे. अंतिम बॉल हेलिकॉप्टर अटॅक करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. नो मॅच लँड चेंडू डिलिव्हर झालाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत या बॉलवरती पाहिल्या तर धाबाल्या 2 आणि फलंदाज रनआउटचा शिकार. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान नावडे टीमनं धाबा जमा केल्या. त्या मात्र टोटल 18. 19 धावांचा लक्ष आता सेकंड 17 मध्ये असेल तर मात्र कस्तुरी 11 टायगर देवट टीम समोर. हा लक्ष कशा रीतीनं पार केलं जाईल की या लक्ष्यामध्ये अडचणी निर्माण करेल. सेकंड 17 मध्ये गोलंदाजी करत असताना जय हनुमान नावडे टीम या ऐकूया सेकंड 17 मध्ये आवाजामध्ये करूया फेरबदल. आवाज ऐकायला मिळेल त्या आजच्या रात्रीमध्ये ज्यांचा आपण अगदी चांगला आवाज ऐकला ते आमचे साथी समालोचक दीपक पाटील सर यांच्याकडे आपण जाऊया. पुन्हा एकदा मी सर्व आयोजक कमिटी टीमचा मनापासून आभार व्यक्त करून खास आम्ही आभार व्यक्त करीत मात्र सुनील तांडे सर ज्यांना आम्हाला या व्यासपीठावरती इन्व्हाइट केला सर्वांचा आभार व्यक्त करतो. मी ती रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आवाज आपण ऐकला आणि आपल्या अप्रतिम समालोचनाने ज्यांनी सर्वांची मनं जिंकली मंगेशजी पाटील शिरवली यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. सन्मान करतायत मंगेशजी पाटील, रुपेशजी पाटील आणि रोहित पाटील. अतिशय अप्रतिम असं समालोचन या निमित्ताने आपल्याला ऐकायला मिळालं. खूप छान, सुरेख, वेल डन. अंतिम सत्र, आजच्या रजनीतील अंतिम सामन्यातील दुसऱ्या सत्राची सुरुवात आतिषबाजीनं आवाज ऐकणार आहोत दीपकजी पाटील पळसपे यांचा.
हॅलो, थँक्यू सो मच मंगेशजी पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकलात आजच्या रात्रीमध्ये. तर जाऊया मॅचच्या उत्तरार्धाकडे. आजच्या रात्रीमधील ही शेवटची इनिंग आहे. 18 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. ती कस्तुरी 11 टायगर देवत या टीमला. नावडे एका बाजूला देवत. आजच्या रात्रीमधील हा शेवटचा सामना रंगतोय. 3 ओव्हरच्या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 18 धावा उभ्या केल्या. नावडे संघाने आणि 19 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. सागर पाटील आणि मयूर वाघमारे. साहिल खानावकर. संपूर्ण रात्रीमध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजी मधला दबदबा पाहायला मिळालाय तो देवत संघाचा. प्रत्येक मॅच मध्ये मयूर वाघमारे, सागर पाटील यशस्वी राहिलेत. खरं तर बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, दोन्ही अष्टपैलू खेळाडू या टीमचे. पाहूया 19 धावा करायच्या आहेत. खानावकर तयार. पहिलाच बॉल ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत पोहोचलाय. तोपर्यंत मात्र दुसऱ्या धावेचा कॉल आणि रेफर करण्यात आलाय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आलाय. डेंजर एंडला धावतोय सध्याच्या घडीला सागर पाटील. पाहूया पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय की नाही. थोडीशी साशंकता मात्र पंचांच्या मनामध्ये असेल. त्याचमुळे निर्णय मात्र तडंपारकडे. नॉट आउट इज द कॉल. बॅटर सेफ आहे, त्यामुळे 2 धावेनं खातं उघडलं जाईल. पहिल्या चेंडूमध्ये टॅप केल्या बॉलला स्वतः फॉलो थ्रू मध्ये धावत आला होता साहिल खानावकर. व्हेरी एनर्जेटिक प्लेअर आहे यंगस्टर या टीमचा. युवा प्रतिभावान गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे साहिल खानावकर. दुसरा चेंडू यावेळेस मात्र निर्धाव काढला. हेच करावं लागेल. मॅचला शेवटपर्यंत नेण्याचा प्रयत्न करावा लागेल नावडे टीमला. साहिलचा हा बॉल इकडे मात्र टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा पुल शॉट साठी ट्राय जरूर केला होता. चेंडू वेगवान होता. सरळ विकेट किपरचा वेध घेतला. डॉट बॉल. जसे मयूर वाघमारे चेंडू हाताळतोय, वेगवान बाउन्सर्स, अगदी तसाच प्रतिभावान गोलंदाज मात्र आहे तो नावडे संघाचा साहिल खानावकर. अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला मिड विकेटकडे बॉल चाललाय. लॉंग चेस आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. थोडासा गलतानपणा जरूर पाहायला मिळाला, परंतु तोपर्यंत मात्र दुहेरी धावा. 2 धाब्यानं टीमच्या टोटलमध्ये वाढ होताना दिसेल 4 या आकड्यावर. फारशा धावा करायच्या नाहीत आणि त्याचमुळे 6-7 धावा जरी आल्या प्रत्येक षटकामध्ये तरी सुद्धा या लक्ष्याला मात्र गवसणी घालणं सहज रीतीनं सोपं आहे. ओ लॉफ्ट केलाय. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफला सापडलाय. फर्स्ट विकेट डाऊन. मयूर वाघमारेची शिकार केले. साहिल खानावकरला मात्र मिळाली पहिली सफलता. पहिला धक्का टीम देवदला. चार या धावसंख्येवर पहिली सफलता यावेळेस मात्र मिळाले. डावडे टीमला प्रयत्न करत राहावे लागतील कारण सामना असा आहे कारण इकडून मात्र एक ट्रॉफी निश्चित होणार आहे. त्याचमुळे काही झालं तरी जेरियन ट्रॉफीमध्ये ट्रॉफी निश्चित करण्याचं दोन्ही संघांचं स्वप्न असणार आहे आणि त्यासाठी नावडे संघ सुद्धा सहज रीतीने सामना सोडणार नाहीये. शेवटपर्यंत लढताना जरूर पाहायला मिळेल हा संघ. जरूर धाबा कमी झाल्या असल्या तरी बराच वेळा तुटपुंच्या धाबांमध्ये सुद्धा सामने रोखता येऊ शकतात, धाबा रोखता येऊ शकतात आणि साहिल खानावकरनं तशीच पावलं टाकलेत. पहिल्या 5 बॉलमध्ये धाबा दिल्यात ते 4 आणि मयूर वाघमारेची महत्वाची विकेट मात्र त्याने मिळवले. डेड बॉलचा इशारा पंचांचा. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 4 अशी धावसंख्या. 2 बॉल मध्ये 2-2 धावा मिळाल्या होत्या. 2 डॉट बॉल 1 विकेट.
असं स्वरूप राहिले. त्यामुळे जी सुरुवात हवी होती ना जर्मन नावडे टीमला ती साहिल कानावकर आतापर्यंत करून दिले. समाधान फाईन स्ट्रोक कन्वर्ट करतोय, परंतु इकडे मात्र यस पंचांचा इशारा येतोय तो 4 धावांचा आणि या चौकाराच्या सहाय्याने टीमची टोटल पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. देतोय. दुसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र त्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्यात. 12 बॉलमध्ये अजूनही 11 धावांची गरज आहे. चांगले षटक हाताळावं लागेल भरत कानावकरला. आजच्या रात्रीमधील शेवटचा सामना आपण पाहतोय देवत विरुद्ध नावडे. इथून मात्र एक ट्रॉफी निश्चित होणार आहे या मॅच नंतर. त्यामुळे नाईट स्पर्धा जिंकण्याचं सगळ्यांचं स्वप्न असतं. निदान एक ट्रॉफी मिळावी आणि इकडे निश्चित होईल. पहिलाच बॉल थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघालाय सरळ फाईन लेगला. 22चा इशारा येतोय पंचांचा आणि बेतील 4 धावा. आणि 4 धाबाने टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर मूव्स टू 12. 9-12 धावा धाव फलकावर. गोलंदाज वरद राऊंड स्टंप्सना भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सागर पाटीलच्या बॅट मधून येतोय उत्तुंग षटकार. होता स्लॉट मध्ये होता सागरच्या आणि त्याला भिरकावून दिलाय षटकारासाठी. 18 धावा धाव फलकावर. फक्त एका धावेची गरज आहे विजयाकडे वाटचाल करत असताना आजच्या रात्रीमध्ये कस्तुरी 11 टायगर देवत संघ. अवघ्या एका धावेची गरज आहे. यावेळेस मात्र पाहूया इकडे मात्र कबा पॉइंटला आणि धाव घेत सुपर 6 मध्ये दाखल होईल कस्तुरी 11 टायगर देवत संघ. आजच्या रात्रीमध्ये पहिली रात्र गाजवतोय. एक ट्रॉफी निश्चित केले. वेल प्लेड देवतकर. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन देवत टीम. सहज रीतीने मात्र धावसंख्येचा पाठलाग केला आणि आजच्या रात्रीमध्ये मात्र क्वालिफाय